आणि मला असं वाटतं माझ्या संपर्कात आल्या अनेक लोकांना मी मार्ग दाखवण्याचं काम केलं. पण आपण मार्ग दाखवतो, त्या मार्गावर जायचं किंवा नाही, घ्यायचं किंवा नाही, जोपर्यंत ते व्यक्तिशा निर्णय घेणार नाही तोपर्यंत आयुष्यात. आणि अशा माझ्याकडे अनेक महिला आहेत, काही महिला माझ्या संपर्कात आल्या नगरसेवक झालेल्या आहेत. का झालं? त्यांना कळायला लागलं ना योजना कुठपर्यंत पोहोचली पाहिजे, कशी केली पाहिजे. आणि लोकांना सुद्धा आवडतात जे लोकांकरता काम करतात. लोक त्यांना नजरेमध्ये आणि त्यांच्या स्वभावामध्ये त्यांना जवळूक करतात. आणि त्यामुळे अनेक अशी उदाहरणं आहेत. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ती महिला याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि या योजनांचा सर्वथाने लाभ घेईल. सरकारी खूप चांगल्या योजना आहेत, पण या योजनांचा लाभ घेण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे, कुवत पाहिजे. कारण बरेच त्यांचे मापदंड असतात ना, हा कागद पाहिजे, तो कायदा आहे. जर तुमच्याकडे सगळे कागद असतील ना तर मुद्रापातनं अनेक अशी योजना आहेत, त्या योजनांचा आपण लाभार्थी होऊ. पण ते योजनांचा लाभ घेण्याकरता माझ्याकडे पूर्ण कागद आणि माझ्याकडे जिद्द ही सुद्धा असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक महिलांनी या अर्थ क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झाले आहेत. 1 BHK मधनं 2 BHK मध्ये आज बऱ्याचशा महिला कार चालवतात. साधा फिनॉइलचा धंदा घ्या, मेणबत्तीचा धंदा घ्या, फ्लोटिंग कॅन्डल घ्या, फराळ घ्या. मी काही वर्षापूर्वी पेनला एक बस स्टॉप असतात, बस स्टॉपवरती तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा बसेस येतात. तेव्हा मी त्या डीसीला भेटलो, डिव्हिजनल कंट्रोलर. म्हटलं तुम्ही हे तुम्ही एखाद्या महिला बचत गटाला कॅन्टीन द्या. तो सर म्हणे दिली. मी महिला बचत गटाला कॅन्टीन दिली आणि त्या बचत गटाच्या जोरावरती या 25 महिलांनी सगळ्यांनी स्कूटी गाड्या घेतल्या त्यावेळेस. म्हणजे जर तुमच्यामध्ये इच्छा असेल तर मार्ग मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये महिला जाऊ शकतात. पण 100 पैकी आम्ही सगळ्यांना सांगतो 100 पैकी 100 महिला जात नाही. असं म्हणतात, ऐकणे आणि लक्षपूर्वक ऐकण्यात फरक आहे. ज्या महिला आमच्या कार्यक्रमात लक्षपूर्वक माहिती देतात त्यांच्या आयुष्यात बदल झाले आहेत, एवढं मी हक्काने तुम्हाला सांगू शकतो.